लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बहिणीला 1500 रुपये देता उपकार करत नाही खासदार सुप्रिया सुळे। मंत्री भुमरेंनी राज्यात 10% घेऊन 50,000 कोटीची कामे वाटप केली, महबूब शेख यांचा आरोप। बातमी पैठण। बहिणीला 1500 रुपये देता तुम्ही काही उपकार करत नाही, अगोदर महागाई कमी करा, बेरोजगारांच्या हाताला काम द्या, हे सोडून आताचं सरकार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पडत आहे। मात्र जनता हुशार आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे व्यक्त केला। पैठण तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावनिहाय जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संपर्क प्रमुख आमदार राजेश टोपे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, माजी मंत्री फौजिया खान, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, ज्ञानेश्वर कापसे, गुलदाद पठाण, उमेश पंडुरे, कल्याण भुकेले, छायाताई जंगले, अनिल खोडके, प्रमोद सरोदे, विशाल वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती। 8 खासदार निवडून आले म्हणून हवेत राहू नका, आता विधानसभेवर आपली सत्ता आली पाहिजे, यासाठी आतापासूनच कामाला लागा असे आवाहन यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले। राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावर कडाडून टीका केली। रोजगार हमी मंत्री असताना 4000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना या महाशयांनी राज्यभरात 50,000 कोटी कामे 10% घेऊन वाटप केली। यावरून तुम्ही विचार करा, तुम्हाला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे का, स्वाभिमानी सरकार पाहिजे, यावर आता जनतेने विचार करावा असे मत महबूब शेख यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्यामुळे आपण आपली संघटना एका वेगळ्या वळणावर होते, कारण आपल्याकडून चिन्ह नेलं, पक्ष नेला, पदाधिकारी नेले, ऑफिस जेमतेम राहिलं, त्याचं तेही घेऊन येण्याचा त्यांचा प्लॅन होता। आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की आयुष्यात सगळं शक्य आणि सगळ्यांसाठी जास्त बोलतो, नंतर तुम्ही हाय परफॉर्म केला, तुम्ही सगळ्या जणांचं कौतुक करण्यासाठी नंदूभाऊंनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्याच आलेला आहात आणि त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे। जर तुम्ही किती परफॉर्मिंग असला तर आयुष्यात कधीतरी असा दिवस येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं आता सगळं संपलं, आणि जेव्हा पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार गेले, सगळंच गेलं, जेव्हा खूप निवडक लोक आदरणीय पवारसाहेबांवर देश प्रवेश त्यांनी विश्वास ठेवून राहिले। पुढे पक्षात काय होईल माहिती नाही, महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता आपल्याला मान्य करेल, आपल्याला रिजेक्ट करेल, काही माहिती नव्हती। पण राजेश भैया, फौजिया खान, संजूभाऊ, महबूब आणि असंख्य कार्यकर्ते, सहकारी यांना एकच विश्वास होता की यश अपयशाची माहिती नाही, पण आदरणीय पवारसाहेबांना आम्ही सोडणार नाही। असा दिवस अनेक वेळा सगळ्यांच्या आयुष्यात जेव्हा हे सगळं झालं होतं तेव्हा मलाही वाटलं होतं की आता पांडुरंगाची इच्छा झालं, रामकृष्ण हरी काय आज वर्ष झालं त्या गोष्टीला। मला अजूनही आठवतं पहिल्या दिवस जेव्हा मी कोर्टाची पायरी शहाण्यांनी चढू नये अशी मराठी म्हणे। आता 1 वर्षांनी असं वाटतं की प्रत्येक शहाण्यांनी अन्याय झाला, आता कोर्टाची पायरी चढलीच पाहिजे माझ्या। आता जेव्हा मी कोर्टाची पायरी चढते ना असं वाटतं हा किती दिवसांनी आलो, सगळे वकील भेटणार दोन्ही बाजूचे, आपले तर आपले आहेतच पण समोरचे पण आपलेच आहेत। माझं सेटिंग नाही माझं सेटिंग नाही आहे, पण गंमत अशी आहे की समोरचे जे सगळे महत्वाचे वकील आहेत ना ते माझ्या नवऱ्याबरोबर गेले, त्याच्यामुळे माझे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध त्यांच्यामध्ये आणि इतकी मजा येते
की युक्तिवाद सुरू होतात तेव्हा मला हात करतात, मग माझ्या विरोधात युक्तिवाद करतात, नंतर ते मला भेटत, सॉरी हा जरा जास्त नाही झालं बाबा, तुझा प्रोफेशनल काम आहे, तो तुझी जबाबदारी, मैत्री एक करा आणि तुझा स्टँड एक करा. पण युक्तिवाद व्यवस्थित झाला, आपल्याकडून पहिलं त्यांनी चिन्ह नेला, पक्ष नेला, सगळं नेलं. आपल्याला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ.